नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील शब्दसिद्धी हा घटक समजावून घेणार आहोत। यामध्ये आपण उपसर्ग घटित, प्रत्यय घटित व अभ्यस्त शब्द यांचा अभ्यास करणार आहोत। त्याआधी आपण शब्दसिद्धी म्हणजे काय हे पाहूयात। आपण आपल्या भाषेचा व्यवहार शब्दांच्या सहाय्याने करतो। आपल्या मनातले विचार व्यक्त करताना जे शब्द आपण वाक्यात वापरतो ते सारे मूळ मराठी भाषेतले नाहीत। भाषेत प्रथम शब्द थोडेच आहेत। तेवढ्या शब्दांनी भागत नसल्यास आपण नवनवीन शब्द बनवतो किंवा इतर शब्दातून आपण त्याचा व्यवहार साधत असतो। शेजारच्या प्रांतातील लोकांशी दळणवळण वाढले की त्या भाषेतील शब्दही आपल्या भाषेत मिसळतात व ते इतके रूढ होतात की ते आपल्याच भाषेतील आहेत असं आपल्याला वाटतं। आपल्या भाषेचा व्यवहार नीट चालावा यासाठी आपल्या मराठी भाषेत इतर भाषेतले अनेक शब्द वापरले जातात। पण कोणते शब्द आपण इतर भाषेतून जसेच्या तसे घेतले, कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडवला याचा अभ्यास करणे म्हणजेच शब्दसिद्धी। म्हणजेच शब्द कसा तयार होतो, तो सिद्ध कसा होतो याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी होय। भाषेतील शब्दांचे दोन प्रकार पडतात, एक सिद्ध शब्द आणि दोन साधित शब्द। सिद्ध शब्द म्हणजे जा, ये, कर, बोल यासारखे मूळ धातू किंवा शब्द। साधित शब्द म्हणजे कर या सारख्या सिद्ध शब्दापासून तयार झालेले करू, करता, करणारा, होकार, प्रतिकार असे कर या शब्दापासून तयार झालेले अनेक शब्द। भाषेतील शब्द यामध्ये सिद्ध शब्दामध्ये तत्सम शब्द। तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून आलेले शब्द आपण जर जसेच्या तसे मराठी भाषेत वापरले तर त्याला तत्सम शब्द असे म्हणतात। तद्भव शब्द म्हणजे काही संस्कृत शब्द मराठी भाषेत वापरताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो त्याला तद्भव शब्द म्हणतात। देशी शब्द यामध्ये मराठीमध्ये काही शब्द असे आहेत की ते तत्समही नाहीत व तद्भवही नाहीत किंवा परभाषीयही नाहीत, त्यांना देशी शब्द असे म्हणतात। परभाषीय शब्द म्हणजे संस्कृत खेरीज इतर भाषेतून जे शब्द मराठीमध्ये वापरले जातात त्यांना परभाषीय शब्द असे म्हणतात। हे सर्व आपण शिकलो आहोत। आता आपण आपल्या साधित शब्दांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण सामासिक शब्दांचा देखील अभ्यास केला आहे, म्हणून उपसर्ग घटित, प्रत्यय घटित व अभ्यस्त शब्दांचा आज आपण विचार करूयात। उपसर्ग घटित शब्द मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लावून काही साधित शब्द बनतात। त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, उपसर्ग स्वतंत्रपणे येत नाहीत, ही अक्षरे अव्ययरूप असतात। उपसर्ग लागल्याने कधीकधी मूळ धातूचा अर्थ बदलतो। उपसर्ग घटित शब्दांची काही उदाहरणे पाहूयात। अव हा उपसर्ग लागून काही शब्द तयार होतात। अवजड, अवघड, अवकळा। भर हा उपसर्ग लागून भरजरी, भरधाव, भरदिवसा हे शब्द तयार होतात। नि हा उपसर्ग लागून निरोगी, निनावी, निकोप हे शब्द तयार होतील। अति हा उपसर्ग लागून अतिरेक, अतिशय हे शब्द तयार होतील। आणखी काही उदाहरणे पाहूयात। उप हा उपसर्ग लागून उपमुख्याध्यापक, उपसंपादक, उपमुख्यमंत्री, उपप्रमुख, उपवास असे अनेक शब्द तयार होतात। बे हा उपसर्ग लागून बेपर्वा, बेडर, बेफिकीर हे शब्द तयार होतात। बिन हा उपसर्ग पहा
बिनचूक, बिनतक्रार, बिनहरकत. ना हा उपसर्ग लागून नाराज, नाउमेद, नापसंत असे शब्द तयार होतात. तर उपसर्ग आपल्याला समजला असेल. यानंतरचा घटक आपण पाहूयात, प्रत्यय घटित शब्द. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात. अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे जर अक्षर लागले तर त्याला उपसर्ग घटित शब्द समजावे आणि मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या पुढे अक्षर लागले तर त्याला प्रत्यय घटित शब्द समजावे. खूप सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. हे आपण पुढे आणि मागे एवढा विचार केला तरी आपल्या लक्षात राहील. प्रत्यय घटित शब्दांची काही उदाहरणे पाहूयात. आई हा प्रत्यय लागून शब्द तयार होतील. खोदाई, लढाई, चढाई. आऊ हा प्रत्यय लागून टिकाऊ, जळाऊ, लढाऊ. दार हा प्रत्यय लागून दुकानदार, जमीनदार, आमदार, खासदार अशा अनेक शब्द तयार होतील. आळू हा प्रत्यय लागून मायाळू, झोपाळू, लाजाळू, दयाळू असे शब्द तयार होतील. गिरी हा प्रत्यय लागून गुलामगिरी, कारागिरी असे शब्द मिळतील. इक हा प्रत्यय लागून मानसिक, सामाजिक, लौकिक. त्यानंतर त्व हा प्रत्यय लागून जडत्व, गुरुत्व, ममत्व असे काही शब्द आपल्याला या प्रत्यय घटित शब्दांचे मिळतील. यानंतर अभ्यस्त शब्दाचा विचार करूयात. द्वित्त. द्वित्त म्हणजे डबल किंवा पुन्हा पुन्हा आलेले. द्वित्त किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द होय. खूप सोपं आहे. एकच शब्द डबल आला तर तो अभ्यस्त शब्द असतो. उदाहरणार्थ लाल लाल, हळूहळू, तुकडे तुकडे, धंदा बिंदा, काम बीम, शेजारी पाजारी, कडकड, झटपट, खटपट इत्यादी तुमच्या लक्षात राहतील, कारण हे शब्द एकच शब्द डबल आलेला असतो, त्यामुळे ओळखण्यासाठी अतिशय सोपे आहे. यानंतर आपल्याला या तीनही शब्दांचा सराव करण्यासाठी पुढे स्वाध्याय दिला आहे. अशा प्रकारे तुम्हाला उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द व अभ्यस्त शब्द यांची ओळख झाली असेल. हे 3 प्रकारचे शब्द ओळखता आले पाहिजेत. सराव केल्यास नक्की जमेल आणि सतत पुस्तकातील धडे वाचत असताना अशा शब्दांना जर अंडरलाईन करून ठेवली तर तुमच्या ते लक्षात येईल. त्यासाठी हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. बघा, खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करा. इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, घमघम, अचूक, हुबेहूब, आंबट चिंबट, मुलुखगिरी, दबदबा, शिष्टाई, अनाकलनीय, हुरहुर, हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तो रस्ती, दांडगाई, उपहार, तीळतीळ, शिलाई, लुटुलुटू, वटवट, संशयित, बेशक, मागोमाग इत्यादी शब्द तुम्हाला दिलेले आहेत. या शब्दांचे तुम्ही उपसर्ग घटित, प्रत्यय घटित व अभ्यस्त शब्द या शब्दांमध्ये वर्गीकरण करायचे आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.